सर्वांना नमस्कार। अजिंक्य योद्धा हे आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित पुस्तक आम्हाला साई ज्योती प्रकाशनाद्वारे प्रकाशित करताना अत्यानंद होत आहे। साई ज्योती प्रकाशनाने साधारण 25 वर्षापासून जवळपास हजारोहून अधिक विषयांवर पुस्तके काढली आहे। आम्ही मुख्यत्वे स्पर्धा परीक्षा आणि शालेय पुस्तक छापत असलो तरी बौद्धिक क्षेत्रातली पुस्तक आम्ही काढत असतो। ती पुस्तकं संख्येने कमी असली तरी दर्जेदार आहे। राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहे। उदाहरणादाखल मागच्या वर्षीच डॉक्टर सिलकेश आहिरे लिखित शांताबाई दाणी या दलित चळवळीतील अग्रणी नेत्यावर आम्ही चरित्रपर पुस्तक काढलं, ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला। 2017 मध्ये देखील भारतीय कृषी क्षेत्र दशा आणि दिशा या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। स्त्री सक्षमीकरण, स्त्रियांचे अनुत्तरित प्रश्न यासारख्या अनेक पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे। सांगायचं तात्पर्य इतकंच की आम्ही कमी पुस्तक काढतो पण दर्जेदार काढतो। त्यामुळे कनेर सर 2 वर्षांपूर्वी जेव्हा आमच्याकडे आले आणि अजिंक्य योद्धा या पुस्तकाचा प्रस्ताव त्यांनी ठेवला तेव्हा ते पुस्तक छापावं असं आम्हाला वाटलं। कारण नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता होणं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। पण तो नेता कसा घडतो याबद्दल सविस्तर माहिती देणारं चांगल्या दर्जाचं पुस्तक अद्याप नाही असं आम्हाला जाणवलं। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इथून जे काही महत्त्वाचे नेते किंवा मुख्यमंत्री होऊन गेले आहे त्यांच्या जीवनावर आधारित चांगल्या दर्जाची संशोधनपर पुस्तकं छापण्याची परंपरा राहिली आहे। हीच परंपरा अजिंक्य योद्धा या पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही विदर्भात रुजवत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे। कनेर सरांनी 2 वर्षांच्या प्रचंड संशोधनानंतर हे पुस्तक तयार केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित कित्येक लोकांना वैयक्तिकरित्या भेटून ग्रंथालय, वर्तमानपत्रामधील बातम्या, संदर्भ ग्रंथ, मुलाखती आदींमधून त्यांनी या पुस्तकासाठी लागणारी सर्व महत्त्वाची माहिती संकलित केली। यातले संदर्भ, ऐतिहासिक घटना आणि घडामोडींची सत्यता त्यांनी राजकीय विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार आणि नेत्यांकडून तपासून घेतली आहे। त्यामुळे अजिंक्य योद्धा हे केवळ स्तुतीपर पुस्तक नसून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्याचं एक प्रकारे दस्तावेजीकरण आहे असं म्हणायचं हरकत नाही। आणि हे पुस्तक आमच्या प्रकाशनाकडून येते याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। साई ज्योती प्रकाशन यापुढेही दर्जेदार पुस्तक काढत राहील हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो। धन्यवाद।